नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट लावण्याची सोपी पद्धत। आता ब्लाऊजला इथे गोट लावताना आपण कुठलीही तिरकस पट्टी कट करणार नाही, तर सरळ पट्टी कट करून सुद्धा ब्लाऊजला गोट लावायचा आणि शिवाय शोल्डर सुद्धा उतरणार नाही आणि गोटची फिनिशिंगही छान येईल। तर ते कसं तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता तुम्ही इथे पाहिलं असेल, मी इथं 1.5 इंच रुंदीची सरळ पट्टी कट करून घेतलेली आहे। कापड मी घडी करून घेतले, म्हणजे जास्त लांब पट्टी कट करण्यापेक्षा घडी केली की लवकर पट्टी कट करून होते। आता हीच पट्टी मी परत कपड्यावरती ठेवते। मी इथे परत मार्किंग वगैरे करणार नाही, पट्टी ठेवली आणि कट केलं तरीही चालतं आणि याने काय होतं की आपला वेळ वाचतो आणि ब्लाऊज पटपट शिवून होतात। तर आता इथे 2 पट्ट्या मी कट केलेल्या आहे। यामध्ये माझा पूर्ण ब्लाऊजला गोट घालून होणार आहे। आता कट केलेली पट्टी सुरुवातीला आपण जोडून घेणार आहोत। तर जोडण्यासाठी ते पहा, मी पट्टी अशी एकावर एक ठेवली आणि सुईच्या बाजू दोन्ही आतल्या बाजूने ठेवल्यात आणि उलट्या बाजू वरच्या बाजूने। आता ही पट्टी सुरुवातीला आपण जोडून घ्यायची आहे। जोडताना इथे 1/4 इंच मार्जिन घेऊन मग ही पट्टी जोडायची आहे। तर पहा, इथे मी मार्किंग केलंय, त्या मार्किंगवरती इथे आपण पट्टी जोडून घ्यायची आहे। तर ही पट्टीला शिलाई मारल्यानंतर एकच शिलाई मारायची, नंतर हा पार्ट ओपन करून घ्यायचा आहे, सुईवरती घ्यायची आणि हा जो जॉईंटचा भाग आहे तो कुठल्याही एका बाजूला करा आणि त्यावरती शिलाई मारून घ्या। याने काय होतं की गोट इथे जाडसर होत नाही। ही पट्टी जिथे येते तिथे मग जर शिलाई मारलेली नसेल, ओपन ठेवलेला असेल तर गोट जाड होतो। म्हणून गोट जाड होऊ नये म्हणून तो भाग मधला दाबून घ्यायचा असतो। आता दोन्ही आयपट्टी आणि हुक पट्टी पुन्हा एकदा चेक करायची आहे, एकसारखी उंची आहे की नाही। त्यानंतर घ्यायची आहे पट्टी, सुईची बाजू वरच्या बाजूने येईल, आतली बाजू आतल्या बाजूने, या पद्धतीने पट्टी घ्यायची आहे। आणि या पट्टीला पहा, मी इथे फोल्ड कसं केलेलं आहे, अर्धा इंच आधी फोल्ड करून घेतलेला आहे। परत दाखवते मी। तर इथे मी ही पट्टी आधी ओपन करून घेतली आहे, अर्धा इंच फोल्ड केली आणि मग या पट्टीची अगदी मधोमध घडी घालायची आहे। हे पहा, या पद्धतीने घडी घालायची आणि मग एकदम ब्लाऊजच्या कडेवरती 1/4 इंचापेक्षाही अर्ध, म्हणजे खूप कमी, एक सूत एवढं मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। तर पहा, ब्लाऊज फिरवायचा आहे आणि पट्टीला इथे ताण द्यायचा नाही। तर या पद्धतीने पट्टीला इथे कुठेही खेचायचं नाही किंवा ब्लाऊजलाही खेचायचं नाही। आता ब्लाऊज खेचायचा कुठे ते पहा, मार्जिन घ्यायचं आहे, जिथं आपण शोल्डर जॉईंट केलेला आहे त्या शोल्डरच्या तिथे शिलाई करत आलं 1.5 इंचाचं दोन्ही बाजूने की मग पट्टी इथे ओढायची आहे। याने काय होतं की शोल्डर उतरत नाही। तर तुम्हाला मी दाखवते, इथं जॉईंट केलेलं शोल्डरच्या मधोमध टेप घेतलाय, दोन्ही बाजूने 1.5 इंचावर इथे मार्क करून घेतलंय आणि आता या मार्किंगपर्यंत इथे पट्टीला खेचायचं आहे। पहा, आता इथे मी ओढून धरली आहे पट्टी। या पद्धतीने थोडासा ताण द्यायचा आहे पट्टीला आणि 1.5 इंचापर्यंत ही पट्टी ताणूनच शिलाई मारायची आहे। त्यानंतर मात्र पट्टी पूर्णपणे लूज सोडायची आहे आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे। आता पूर्ण ही पट्टी गळ्याला जोडताना कुठेही खेचायची नाही। फक्त एक काळजी घ्यायची आहे की शिलाई एकसारखी मारायची आहे, नाहीतर कुठे एक सूत, कुठे 1/4 इंच, कुठे अर्धा इंच असं जर केलं तर गळ्याचा शेप तर बिघडतोच, शिवाय गोट पण जाडसर होतो। त्यामुळे शिलाई मारताना खूप काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन घेऊन थोडं थोडं क्वांटिटीमध्ये शिलाई मारायची आहे। आता इथे पहा, दुसऱ्या बाजूच्या शोल्डरपर्यंत आल्यानंतर मी 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि इथे मात्र पट्टीला मी ताण दिलेला आहे, म्हणजेच खेचलेला आहे। तर या पद्धतीने पूर्ण गळ्याला ही पट्टी मी जोडून घेतली आहे। आता इथे पहा, शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे हुक पट्टीच्या बाजूकडून आल्यानंतर अर्धा इंचाची पट्टी मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि मग कट करून ही पट्टी पुन्हा आतमध्ये फोल्ड करून जोडलेली आहे। याने काय होतं की पट्टीला फिनिशिंग येतं, बाहेरचा भाग ओपन राहत नाही। आणि हे पहा, या पद्धतीने अर्धा इंच पट्टी आतमध्ये घेऊन शिलाई मारायची आहे। जर एक्स्ट्राचं कापड वाटत असेल तर तेही थोडं कट करून घ्यायचं आहे, हे ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी। तर आता पूर्ण पट्टी जोडून झाल्यानंतर हे जे धागे किंवा एक्स्ट्राचं जे काही कापड आहे कमी जास्तीचं, ते थोडंसं इथं कट करायचं आहे। याने सुद्धा गळ्याच्या गोटच्या फिनिशिंगवर खूप फरक पडतो। आता मी जर आहे असं जर गोट उलटून घेतला तर छोटे छोटे जे धागे निघतात, काही कपड्यांचं असं असतं पहा की छोटे छोटे धागे निघतात, मग ते गोट घातल्यानंतर बाहेर दिसतं, ते विचित्र दिसतं आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येत नाही। म्हणून हे जे धागे असतील ना, तर हे कट करून घ्यायचं। शक्यतो सर्वच ब्लाऊजला निघतात, काहीच फक्त ऑर्गेन्झा नेट साड्या असतील त्यांचे धागे मात्र कापड सोडत नाही, पण अशा कपड्यांचं ज्याला डिझाईन वगैरे आहे किंवा चमक आहे त्यांचे धागे हमखास निघतात। त्यावेळी या पद्धतीने करायचं आहे।
आता इथे हा जो मधला भाग आहे तो इथे उभा ठेवायचा आहे आणि ही पट्टी याला गुंडाळून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आणि मग या खाचेमध्ये शिलाई मारायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने या बोटाने पकडून ठेवायचे, आतला भाग खालचा भाग वरती घ्यायचा आहे आणि ही पट्टी त्याला गुंडाळून घ्यायची आहे आणि मग या बोटाने इथे थोडंसं प्रेस करून ठेवायचं आहे, लूज सोडायचं नाही आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना सुद्धा बरोबर खाचेतच शिलाई मारायची आहे. जो गुंडाळलेला भाग आहे तिथे बरोबर आपण जॉईंट केलेल्या भागाच्या मध्ये खाच पडते, अगदी त्या खाचेतच शिलाई आली पाहिजे, तरच गोट परफेक्ट लागला जातो. आता जुन्या बायका तर गोटच्या फिनिशिंगवरतीच ब्लाऊज कसा शिवलाय हे सांगायच्या, कारण गोट जर व्यवस्थित जमला तरच ती बाई शिलाई परफेक्ट शिकली आहे आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट शिवती असं ग्राह्य धरलं जायचं. तर म्हणून पूर्ण ब्लाऊजला याच पद्धतीने थोडं थोडं करून अगदी फिनिशिंगसह गोट घालून घ्यायचा आहे. तर आता हा गळ्याचा भाग आहे. इथेही तुम्ही पाहत असाल मी कुठल्या पद्धतीने म्हणजे हाताची ठेवण पहा आणि ब्लाऊज ठेवताना किंवा जी शिलाई मारते ते करताना इथे तुम्ही अगदी आता बोलून सांगण्यापेक्षा इथे मी हात कसा पकडते, कापड कसं पकडते, गोट किती घेते, मार्जिन किती घेते, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक पहा. तुम्ही जर नवीन असताल ना तर व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला गोट घालण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला अगदी व्यवस्थित गोट घालून शोल्डरच्या जॉईंटपर्यंत आलं की तिथे थोडंसं कापड खेचायचं आहे. याने काय होतं की शोल्डर उतरत नाही. ही टिप्स लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे आणि हे जे अर्धा इंच कापड आपण घेतलेलं होतं ते सुद्धा आतमध्ये व्यवस्थित फिनिशिंग करायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे. तर इथे पाहू शकता खूप सुंदर गोट आणि एकसारखा गोट घालून झालेला आहे. आता या ब्लाऊजचे खरंच खूप धागे निघतात आणि आतली बाजू ही व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह आलेली आहे. इथे धागा तुटला होता म्हणून थोडासा धागा शिल्लक आहे. हे राहिलेले धागे, शिलाईचे धागे कट करून घ्यायचे आणि ते किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे आणि गोटही अगदी एकसारखा घातला गेलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊजला गोट घालण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो, हाईपचं जर बटन आलं तर हाईप करायला विसरू नका. त्याने काय होतं की यूट्यूब दुसऱ्या सबस्क्रायबरला व्हिडिओ शेअर करतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद.